एकदम भारी भात दिसतोय बघा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज मी करते इकडं भाताला पुणी वाळून देते. काय बनते आज तू? मसाले भात. मसाले भात बनते का? त्याच्यामध्ये काय काय टाकून घेतले? त्यात जिरे आणि मोहरी टाकून घेतली. लसूण टाकून घेऊ आपण. आता कांदा टाकून घेतलाय. कांदा चांगला हे झालेला आहे बघा. अजून दुसरं काय आज कस काय सकाळ म्हणजे नाश्ता चालू आहे का जेवायचे? नाही, नाश्ता चालू आहे. नाश्ता आज नाश्त्याला बनवून घेते. प्लेन राईस बनवून घेते. सिंपल आहे. चांगलं परतून घ्यायचं याला रंगाची बसतं. आपल्या बाहेरचं वातावरण बघा कसं आहे भारी. पाठीमागं कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. असं वाटतंय का जंगलात गेलो फिरायला, त्या प्रकारचं आपल्या पाठीमागं असा व्ह्यू आहे. आता काय टाकून घेतलंय? मसाला, मिरची, हळद. मसाला, मिरची, हळद टाकून घेतलंय दादा. काय टाकते आता? आता भात टाकून घेते. भात टाकून घेते. चांगलं त्याला परतून घ्यायचे. एकदम भारी भात दिसतोय बघा. मस्त भात झालेला आहे. भात शिल्लक राहिला होता ना आपला. रात्री आम्ही पाणीपुरी केली ना, त्यामुळे कुणा भूकच लागली नाही. मग ती तसंच उरला होता. मग टाकून देण्यापेक्षा असंच केले काय व्हायचं. वर छान लागते ना, मस्त लागते. रेडी झाला आपला. उगो 5 मिनिटं पण लागत नाही याला आणि कमी साहित्यामध्ये भारी भात. चविष्ट आणखीन भारी. चव लय भारी लागते. चव भारी लागते. आजी आणखी स्वयंपाक करायची आहे आपल्याला. आई साहेब बसले तिकडे बघा कशा बसले. आई साहेबाला निवांत आज. काय करणार निवांत कसं बाबा, थोड्या वेळाने स्वयंपाक करायची. देवपूजा करून घेतली आईने. देवपूजा करून बसली तर आज आईने केली, दीदीने नाही केली देवपूजा. बुद्धी करते. देवपूजा केली आहे ना. श्री स्वामी समर्थ. येईल आता. अख्खी येणार आहे श्री. अख्खी शिवशोराला शाळेत सोडून. शाळेत सोडली. आणखी आई काय म्हणते? काय सांगणार याला म्हणजे आपले व्हिडिओ बघतात त्यांना? काय नाही, व्हिडिओ वगैरे जावा आपले कसे असतात काय नाही कमेंट करून सांगत जावा. कमेंट करत नाहीत त्याचं कोण. कमेंट करत जावा. सबस्क्राईब बी करत नाहीत आपल्याला. श्री आला वाटतं. सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट मध्ये सांगा जावा व्हिडिओ कसा वाटला. म्हणजे आम्हाला बी समजतं ना कुठून बघताय तुम्ही. नवीन आहे असल्यामुळे थोडं आता सुधारणा ह्याच्यामध्ये करायला येते आपल्याला. तुम्हाला आवडल्यावर कमेंट मध्ये सांगितल्यावर कळते आपल्याला बाबा. म्हणजे सांगतात आपण हे असं नाही असं करायचं. श्री आलाय. हो का? श्री आलाय म्हणलं ना. हो का? मोत्या ही डॉग आहे आमच्या इथला मोत्या. तो का श्री आलाय बघा. दोघं पण आल्यात. कुठं 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 इकडे कुठे रे? कुठे गेलता? आले आले आई पशी गेलाय. पहिला आला ना डायरेक्ट किचन मध्ये जातो.
आजीकडे यायला आता हा का तिकडे माझी घरी श्री बा चल म्हण मला हो का? मी ना जाते मी जा आता मामाकडे इकडे खूप असते दिसत. लाईट गेली आमच्या इथली, कालपासून गेली. कालपासून डिम होती, रात्री आली होती, परत डिम होती एकदम. दुपारपासून गेलेली, परत रात्री आली होती, डिम होती. सकाळी आली होती, चार्जिंग करून घेतला मोबाईल, परत गेली. ते एक चांगलं चार्जिंग झाला होता. भात झालाय रेडी आपला. भात घेतलाय, खातो आपण आता. मस्त झाला एकदम, लय भारी लागतोय. झाली आई बोलवते तुला. चला आपली उद्याची तयारी झाली आता. ही काय पालक कोथिंबीर 3 कट करून ठेवली, उद्या आपल्याला धपाटे बनवायचे. तर आजच आम्ही रात्री पालक 3 कोथिंबीर कट करून ठेवली, मस्त असं निवडून. आणि हो का लवकर मऊ हो पडते का, खराब होती. मी इकडे बेळ केली होती आज. हो का, एवढी भारी झाली होती ना लय. आता एवढी शिल्लक राहिली, लय भारी. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, फरसाण, टोमॅटो, कांदा आणि लिंबू पण टाकला होता. एवढी भारी झाली होती ना, लय भारी, लय भारी लागत होती बेळ. मी केली होती. आता हिचं चालू आहे कामावरून घेते. घर आवरून ठेवायचं आणि मग झोपायचं कधी. म्हणजे सकाळी उठल्यावर जास्त हे होत नाही. आई बसली इकडं, आत्ताच आली, आत्ताच स्वयंपाक 3 करून सगळं बसली आता निवांत. आता निवांत बसली आहे. उद्या घरावरून गेलोय सगळं. उद्या आणखी गुरुवार सकाळी लवकर उठायचं. हा, गुरुवार उद्या उपवास सगळ्याचे. सगळ्याचे उपवास. अजून काय? नाही, थोडी वेळ बसायचं. आणि आमच्या इकडे लाईट चालली आहे सारखं, त्याच्यामुळे मोबाईल मध्ये चार्जिंग नसते. सारखं लेट जाते, चार्जिंग दिवसभर नसते लेट जाते यार. आणि दिवसभर मग ह्याला दिवसभर नाही, काल व्हिडिओ पण बनवता येत नाही, चार्जिंग नसते मोबाईल मध्ये एवढी. रात्रीपासून लेट जाते. त्यामुळे आम्ही सकाळी बनवलं, आता ही रात्री बनवतो. लेट आली, चार्जिंगला मोबाईल लावला. काय नाही मोबाईल मध्ये एक तर व्हिडिओ बनवायला मी घरात अंधार असतो, मग त्यामुळे नाही जमत व्हिडिओ बनवायला. आजचा काय तेवढा नाही आम्ही व्हिडिओ बनवला. कालपासून हा जास्त नाही. vlog मग उद्या भेटेल बघायला. बघत जावा. कमेंट मध्ये सांगा नक्की कसा वाटला काय नाही. अजून काय मी नवीन ही ब्लॉग मध्ये आयडिया वापरावं ते सांगायचं. आणि कंटिन्यू बघत जावा आमचं ब्लॉग, मध्ये स्किप नका करत जाऊ. लाईक करत जाऊ ब्लॉगला, व्हिडिओला लाईक करत जावा. आणि सांगा नक्की कसा वाटला कमेंट करून. व्हिडिओ कसा वाटतं सांगत जाऊ आमचा. हा, आमचा व्हिडिओ कसा वाटतोय, कॉमेडी किंवा घरगुती आपले असे. अवघा लाईटचा डिम पॉवर झालाय बघा. आता हळू डिम पॉवर झालाय. दररोज आता असंच आहे आता. दररोज असले. काल रात्री सुद्धा आमच्याकडे लेट नव्हती. डिम आता चार्जिंग करून घेतलाय, 100% झाली आपली. एक आहे. आता बघू किती वेळा आहे, किती वेळा जाते, कारण डिम झाला आता लाईट एकदम. पाऊस चालू. उद्या तर गुरुवार आमच्याकडे लेट जाते. गुरुवारी लेट, तर उद्या तर काय माहिती आता लेट जाते काय होते. दिवसभर येत नाही, एकदा गेली ना सकाळी. कारण आज दिवसभर तर लेट येत जाते नुसतं डिम पावर. आणि गुरुवारी तर लाईट येत नाही. मग एक वेळेस गेले ना, मग एक वेळेस गेली, दुसऱ्या वेळेस आली तर ठीक. मग एकदा गेली मग परत येत नाही. मग डायरेक्ट संध्याकाळी मग सांगता येत नाही. पाऊस चालू आहे आमच्याकडे भरपूर. हवा आहे, हवाच्या संध्याकाळी लवकर 7-8 वाजता आली तर हा, आली, नाहीतर मग आज उशीर झाला. आत्ताच बाहेर गेली होती तर पाऊस आम्हाला लगेच लागला होता. पाऊस. आणि आमच्या इकडे ट्रॉफिक माहिती आहे तुम्हाला कशी असते. ट्रॅफिक एवढी होती काय सांगू तुम्हाला. ट्रॅफिक आम्हाला पलीकडे सारखं जायचं होतं, चालत तर जाता बी येत नव्हतं. इकडे अलीकडे गाडी लावली, पलीकडे जात होतो तर जाता बी येत नव्हतं, एवढं ट्रॅफिक होती. मला मी लगेच म्हटलं हा, आईला गं म्हणली. मग मी आणि पप्पा गेलो होतो बाहेर. आपल्याला हे आणायचं होतं भाजीपाला. ती सगळे भाजीपाला आणले. उद्या काय धपाटे करणार वाटतं आई. उद्या धपाटे करायची मस्त. उद्या आमचा उपवास असतो गुरुवार. कारण आम्हाला धपाटे लय आवडतात. काय ती चपाती भाजी बी नाही आवडत तेवढी बी म्हणून म्हणलं धपाटे कसे पालक बिलक असे सगळं मध्ये. कारण पालकची भाजी असं काय खावडत नाही लवकर. नाही पालकच्या भाजीचा ना आणि ते धपाट्यामध्ये काय सुद्धा वाटत नाही. धपाट्यातच खावडते तेवढी. धपाट्यामध्ये पौष्टिक असते ना सगळं, पीठ असते म्हणजे मिक्स ज्वारीचं सगळं. धपाटे कशी आमच्या घरात सगळ्याला धपाटे आवडतात आईच्या हातचे. ते धपाटे पहिल्यापासून लय भारी बनते पहिल्यापासूनच.
म्हणून आई धपाटे बनवते आम्हाला. धपाटे सगळ्याला आवडतात आमच्या घरात खायला, मस्त लागतात एकदम भारी चविष्ट. तुम्ही पण करून बघत जावा, तुमच्या इकडं वेगळ्या पद्धतीने बनत असतात. कुठं कुठं काय माहिती आहे का, कांदा पण घालते त्याच्यामध्ये. हा कांदा काय मीठ काय टाकतात ते कांदा पुन्हा नाही. आणि आमच्या इकडं असं नाही की आम्ही पालकाची बनवतो, भोपळ्याची बनवायची पहिलं भोपळ्याची काकडीची 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 भारी लागतात. काकडीची भारी लागतात, मस्त कुरकुर लागते असं कर 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 कर. इकडे आल्यामुळं का हम्म. जास्तीची काकडी पालकाचे आम्ही पण माहितीये का, लहानपणी आम्ही होतो ना तेव्हा आम्ही भोपळ्याचे काकडीचे ह्याचेच खाल्लेले जास्त. मेथीची मेथीचे पण असतात, मेथीचे पण भारी लागतात. मेथीची भारी लागतात, पर सगळ्यात भारी पालकीची पालकाचे सगळ्यात भारी, सगळ्यात भारी. आम्ही पहिलं नसतं आपल्याला लांब मेथीची तेवढी मला असं कडवटपणा असं वाटतं, असे काय त्यातली पाणी करपले असं वाटतं. पालकची एकदम भारी लागतात, एकदम मस्त लागतात. तुम्हाला कोणची आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. धपाटे तुमच्याकडे धपाटे कसे कोणत्या पद्धतीने बनवतात. आमच्याकडं तर आई दाखवते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितले असं. बघा की उद्या येईल. याच्या आधी सुद्धा धपाटे बनवतात. हा उद्या ह्याच्या आधीचा व्हिडिओ आमचा जाऊन बघा. हाय बघितलंय ते. नसेल तर बघा हा नक्की. हाय. जी त्या हिशोबाने तसंच बनेल ना उद्या. आमची सारखीच रेसिपी असते, काय वेगळं नसते त्याला काय. आईचा हात बसून गेला धपाट्याला. आईला धपाटे भारी येतात म्हणतो. आईची आई पण शिकली आहे नव्हती. आईची बरं आमच्या इकडे ह्याचे बनवत नाहीत पालकची, सहजासहजी ह्याचे असतात. आमच्याकडं भोपळ्याचे असतात. मेथीची येते नसतात. भोपळ्याचे असतात, मेथीची पण एवढे नाही. भोपळ्याचे जास्त असतात. मेथीची असत नाही नाही भोपळ्याचे असतात ग, विचारायला. भोपळ्याचे म्हणजे असतात. भोपळा मेथीची कधी तर बनत असेल, आता बनत असेल. पहिल्यापासून मला माहिती तसं. कसं आपल्या शेतामध्ये तिथं वाळ घ्यायची. तेच ना. पहिलं कसं शेतात ते येतात मग ते त्याचेच ते बनवतात. शेतात पहिले यायचे ना आता इकडे आम्हाला कुठं ती वेलवर भेटणार काय तिकडे गेलं काय म्हणली भोपळा. काय ती काकडी वाळू वाळूक नाही का आपलं सेंद्रिय वाळूक. सेंद्रिय वाळूक तर लय भारी लागते. सेंद्रिय वाळूक खाल्ले का नाही आम्ही तर म्हणजे भरपूर वाळूक लय भारी असते. मस्त असं शेंद्री असं पिकलेलं तर एवढं आणि कडू इंद्रायण तर विचारू नका. कडू इंद्रायण म्हणजे एकदम कडू असते, बारीक असते. शेंदाड म्हणतात आमच्याकडे. शेंदाड. आमच्या साईडकडे शेंदाड म्हणतात. सेंद्रिय वाळूक. भारी लागतं ना. सेंद्रिय वाळूक म्हणतात आमच्या इकडे. एवढं भारी, असं बघा orange असं, पिवळं. एवढी भारी चव असते. सुगंध तर लय भारी असतो. एकदम भारी किती वर्ष झाले. हम्म. जी मोसम त्या मोसमध्ये जातच नाही आपण. तुम्ही खाल्लात का नक्की इकडं सांगा. 4-5 वर्ष जात होत नाही आपल्याला. एवढं भारी लागतं ना लय. अजून काय, व्हिडिओ खूप मोठा होईल. शेवटपासून बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काय सांगायचं? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा, लाईक करा व्हिडिओला. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. चला भेटू. शुभरात्री. बाय बाय.